अभ्यासक्रमामध्ये आणि आराखड्यामध्ये मनुस्मृतीमधल्या श्लोकाचा वापर केलाय असा आरोप होतोय। एससीईआरटीने जाहीर केलेल्या आराखड्यावरून आता वादाची ठिणगी पडली आहे। मनुस्मृतीचा वापर हा आम्हाला मान्य नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय आणि यावरून सरकारची मानसिकता काय आहे हे कळतं अशी टीका शरद पवारांनी केली आहे। भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी श्लोक शिकवणं आवश्यक असल्याचं नितेश राणे म्हणतात, तर विनाकारण संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न चुकीचा सुरू आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे। मनुस्मृतीनेच या समाजामध्ये चातुर्वर्ण्य आणलं, मनुस्मृतीनेच महिलांना मुख्य प्रवाहातनं बाहेर काढलं, मनुस्मृतीमध्ये महिलांबद्दल अपमानकारक म्हणजे जे न शोभणारे आहेत ते शब्द वापरलेले आहेत आणि या सगळ्याचा राग म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडमध्ये 1927 साली जाळली। आम्ही बोंबलून सांगत होतो बहुजन समाजाला की हे आज ना उद्या मनुस्मृती आणणार, लोकांच्या लक्षात आलं नाही। आता आलं तुमच्या पाठ्यपुस्तकात मध्ये बदल करण्यात आलाय, त्यामध्ये आता नवीन अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक असतील, भगवद्गीता या सगळ्या गोष्टींचा समावेश आराखड्यामध्ये त्याला आम्ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातील। मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल। माझ्या वाचण्यात आल्यास त्याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी त्याच्यात मनुस्मृतीचा उल्लेख आहे, याचा अर्थ या सरकारची राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा। या संबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे। जर नाही घेतली तर मग अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक विचाराच्या, ते स्वस्थ बसणार नाही। हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला भगवद्गीतेचे श्लोक शिकवले जाणार, इथे काही अन्य धार्मिक श्लोक शिकवण्याचा काय गरज नाही इथे। म्हणून अशा पद्धतीचे निर्णय अगर होत असतील तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे फार भक्कम आणि महत्त्वाचं पाऊल आहे। त्याला स्वागतच करायला पाहिजे आणि जे जे विरोध करतात त्यांना पाकिस्तानवर टाकून दिलं पाहिजे। त्यांची आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये गरज नाही। तुम्हाला एवढं अगर वाईट वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जावा आणि 5 वेळा बोंगे वाजवत बसा। असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत, त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे, काहीतरी बोलायचं चाललेलं आहे। मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात। त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, मी ते तपासलेलं नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे।